माझं नाव नितीन साबळे आहे. मला 3 वर्षापूर्वी मणक्याचा आजार होता आणि मी तडफडत होतो घरी. त्यावेळेस माझ्या घरी पास्टर आणि ताई आल्या होत्या. मला चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. मला त्यांनी घरी प्रार्थना घेतली. काय झालं होतं नेमकं? मला मणक्याचा आजार होता, कमरेत त्रास होता, मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. मी 6 ते 7 महिने बेड रेस्टवर होतो. माझ्या घरी साक्ष झाली, माझं घर पूर्ण पवित्र झालं. माझ्या घरी ज्यावेळेस प्रार्थना झाली तर मी यांना सांगितलं होतं, पास्टरला आणि आंटीला, का मला चर्चमध्ये यायला जमणार नाही, पण त्यांनी मला इथपर्यंत कसं तरी बोलवलं. आणि ज्या दिवशी मी आलो, मला बसायचा प्रॉब्लेम होता, तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही पडून राहा. पण मी इथं ज्यावेळेस चर्चमध्ये आलो तर माझा पडायचा जर सोडा, मी व्यवस्थित बसलो आणि जोपर्यंत मी येत होतो तोपर्यंत, त्याच्यानंतर मी कधी पडलो नाही. आज मला 3 वर्ष झाले. मी काही कालांतर कामानिमित्त बाहेर होतो, त्यामुळे मला यायला जमले नाही. पण आता माझी असे सिच्युएशन आहे की मी कमीत कमी 200-800 किलोमीटर गाडी चालू शकतो. आणि माझ्या जीवनात प्रभूंनी इतका गौरव केलेला आहे, इतका मोठा केलेला आहे, माझ्या परिवारामध्ये देखील केलेला आहे. त्याबद्दल मी प्रभूचे खूप खूप धन्यवाद मागतो आणि पास्टर आणि आंटीचे आपले धन्यवाद मागतो. आपण टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद द्या. कारण ती परमेश्वराने जो कार्य करणारा आहे, ते किती महिने बेडवरती होते, ना उठू शकत होते, बसू शकत नव्हते, काय नव्हते, पण देवाने लगेच त्यांना आरोग्य दिलं आणि ते आज आपल्या समोर आहे, सगळं काही करू शकतात. ते 6 महिन्यामध्ये ते कम्प्लिटली बेड रेस्ट होते. तर ह्या सुंदरशा साक्षाबद्दल देवाला गौरव करायचा आहे. परमेश्वर महान आहे, तो आपल्या जीवनात कार्य करणारा आहे.